नाही कधी रुसली रमाती बिचारी आस कशाची केली ना देण्याची मता अलंकार पतीला म्हणायची होता किनारा रमाकाची नाव होती होता किनारा रमाकाची नाव होती लाभली ती भीमाला लाभली ती भीमाला डॉक्टर झालेल्या माणसाला वाटते डॉक्टरीनच बायको भेटा इंजिनियर झालेल्या माणसाला वाटते इंजिनियरचीच बायको भेटा डीएड पास झालेल्या कार्ट्याला वाटते डीएडचीच कार्टी भेटा सगळा पैसा एक पैसा बाबासाहेब किती शिकले मी सांगलं तुम्हाला MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ एवढे शिकले साहेब आणि त्यांची पत्नी रमा अडाणी अक्षर माहित नाही पण आजच्या वेल क्वालिफाईड हाय क्वालिफाईड स्त्रीला लाज वाटल असा त्या माऊलीनं संसार केला अडाणी असून गरिबी ती होती तिच्या संसारी रुसली नाही फुगली नाही 9 वर्षाच्या वयाचं लग्न झालं माहिती 9च वर्ष रमाचं वय फक्त 9 वर्ष लग्न झालं भाजी मंडईच्या बाजारात कसल्याच प्रकारचा थाटमाट नाही आज आपले लग्न व्हायले 1 एकर तर नुसता मंडपच पडायला लग्न लावायला ज्याच्या पुण्याने एवढा भव्य आपला मांडप पडतो बाबासाहेब मागल्या खुर्चीवर तुटक्या त्याला 10च फुलायचा हार नवरू नवरदेवाला बसायला महाराजा खुर्च्या 10 किलोचा हार गळ्यात नवरदेवाच्या नवरीच्या ज्याच्या पुण्याने एवढे भव्य लग्न व्हायले त्या बाबासाहेबाला पाठीमाग मडकी खुर्ची नवरू नवरदेवाला महाराजा खुर्ची मला वाटते नवरदेव बाबासाहेबाच्या पुढे महाराजा खुर्चीवर बसला की बाबासाहेबांना मागून त्याच्या ढुंगणावरच लाद घाला उतर कौशा उतर बाबासाहेबांच्या पुढेही आपले एवढे लग्न झाले बाबासाहेबांचं लग्न भाजी मंडईच्या बाजारात कसल्याच प्रकारचा थाटमाट न करता साध्या आणि सोप्या पद्धतीनं 9 वर्षाचं वय रमाचं लग्न झाली नांदायला आली आजही बाया लग्न झाल्यावर नांदा येतात आया बाया म्हणतात सांग रमा सांगा पतीचं नाव ग आपल्या देशात प्रथा आहे लग्न झालं की नवऱ्याचं नाव खाण्यातून घ्यावं लागतं घेतलं पाहिजे पण चांगलं घेतलं पाहिजे जिद्दीनं संसार करण्याची प्रेरणा त्याच्यात असली पाहिजे तर ते नाव घेतलं पाहिजे आताच्या काही बाया नाव घेतात त्याला नाव घ्यायला आज वाटणार ऐकणाऱ्यालाच खाली पाहावं लागते सांग आता तर नाव घ्यायची गरज नाही हो डायरेक्ट नाव घेऊन बोलायले काय रे संदीप काय नाव विचारायची गरज नाही खेड्यातली माऊली लाजते बिचारी एखादे कोणते सर्वे करायला लोक गेले की खेड्यातली माऊली लाजते बाई तुमचं नाव काय शकुंतला नवऱ्याचं नाव पप्प्यात या मामाचं नाव सांग आता नवरा हिचं आणि पप्प्याबाईनं नाव सांगा म्हणजे खेड्यातल्या माऊल्या थोडेसे लाजतात सिटीतल्याही काही माऊल्याला असतात पण आधुनिक युग आलं म्हणून एकमेकाचं नवऱ्याचं नाव बिंदाव लईच राहा संध्यातला सांगाल संध्यातला सांगा बरं इतकं वय मजल जाते काय प्रश्न पण रमाईचा काय सांगतो माय रमाईचं लग्न झालं मांडवात लग्नी नवरी होऊन बसली आया बाया रमाईला म्हणत आहे सांग रमा सांग पतीचं नाव ग
नवी नवी नवरी नांदायला आली व आजही येते लग्न झाल्यावर. नवी नवी नवरी नांदायला आली व आजही येते लग्न झाल्यावर. आज जी नवरी येते नांदायला कशी येते? पहिल्यांदा नांदायला आली. नांदायला पहिल्यांदा पोरगी जाऊ लागली तर गणगोतीला वाट लावाय निघते. तितक्या दूर गेली की अजून बाळ काय नाही जा. आता ती काय परतून येणार? लेकरं बाळ सगळे अगं त्या लेकराला वरी धर वरी धर बाबा बाईला टाटा कर मा त्याला वरी धर त्याचा गळते गळते गिळते गिळा मायेपुटी वात्सल्यपुटी माय मावले आपल्या लेकी बाईला वाट लावतात. चांगली गोष्ट आहे, चांगली प्रथा आहे. आज पोरगी नांदायला येते. पहिल्यांदा नांदायला आली असा नाकावर पदर राहते, तोंड दिसू देत नाही, तिला म्हणतात लाजवंती. 6 महिने झाले की हे चेहरा पदर मागे जाते, चेहरा दिसतो, तिला म्हणतात चंद्रमुखी. पुन्हा 6 महिने झाले की चंद्रमुखीची बनते मग ज्वालामुखी. मग कोणाला ठेवणार बापू सुखी? सगळ्याचीच मोडते कुकी. सासा सुनांचं भांडण एक समीकरण झालं माहिती. उपाय सोपा आहे भांडणावर. तुम्हाला एक सांगतो, भांडण होतच नाही. भांडण अजिबात होत नाही. सोपा औषध आहे. किती रागात असू दे आपला नवरा, किती रागात असू दे आपली सासू, सासूला आपण आपल्या आईचा दर्जा द्यायचा आणि सासूने आपल्या सुनेला मुलीचा दर्जा द्यायचा. पाहून भांडण होते का? त्याला काय पैसे लागतात? काय कोणतं प्रमाणपत्र भरून द्यावं लागते? काही कोणाच्या सह्या घ्यावं लागतात? काही मेडिकल सर्टिफिकेट लागते? काहीच नाही ना. माय सोपा उपाय. आलेल्या मुलीला आपण आपल्या पोटची मुलगी समजायचं आणि त्या आलेल्या मुलीनं आपल्या सासूला आई समजायचं. नो प्रॉब्लेम. एका पैशाचा खर्च नाही, भांडण बंद. नवरा बायकोचं भांडण होणारच नाही. सोपा उपाय. नवरा रागात आला, बायकोने हसायचं. किती रागात नवरा होते, हसतच राहायचं, मारतच नाही. आणि बायको जर रागात आली तर नवऱ्यानं हसलं पाहिजे, भांडणच होत नाही. हे काय का ज्वालामुखीच. नवरा रागात आला, बोंब लायली का? मुखी बसणार.
नवरा रागात आला की हसायचं. हसणं चांगलं आहे माय. माणसाने नेहमी हसलं पाहिजे. हसण्यामुळे बऱ्याच बिमाऱ्या कमी होतात. ब्लड सर्क्युलर बरं राहतं शरीरामध्ये. बीपी कमी होते हसण्यामुळे. बऱ्याच बिमाऱ्या कमी होतात. हसलं पाहिजे. काही काही लोक माझ्या पुढी बसतात झर तोंड कर बाजूच्या लई जातात. काय म्हणाले ते अंकल सरतो जसं काय त्याला आता कापायचे थोडं थांब. माणसाने हसलं पाहिजे. काही काही बिचारे पोरी सोरी हसू लागल्या तर बाजूच्या मथाऱ्या हसू देणार. मग काय बसा काही करायला मग आमच्या काळात नव्हतं नाही असं. हिला ऐकू जाईना दुसऱ्याला हसू दे. माणसाने नेहमी फ्रेश असलं पाहिजे. हसलं पाहिजे. हसायला पैसे लागणार नाही पण नेहमी हसू नका बरं. आता येडी झाली म्हणून पागलखान्यात नेऊन घालतो. हसायचंच यायला हसा. नवी नवी नवरी नांदायला आली व रमाई नांदायला आली. सगळ्या बाया जमा झाल्या. आजही जमतात. तीळ संक्रांतीला बाया एकमेकांच्या घरी हळदी कुंकवाच्या निमित्तानं जातात. हळदी कुंकवाला एकमेकांना बाया बोलवतात. गेलं पाहिजे. जातात आजबी. बाई आमच्या इथे हळदी कुंकवाला या. बाया वाण देतात एकुणिकीला. बाई वाण घेऊन जा. गुण नाही तर नाही मग वाण घ्या. गेलं पाहिजे. मग तिथं सर्व जाती धर्माच्या बाया एका ठिकाणी जमल्याच्या नंतर एकमेकीला नावही विचारतात. महिला मंडळ जमल्यावर त्यांच्या गप्पा टप्पा चालल्या पाहिजे. एकमेकीला नाव विचारतात. आजही बाया नाव घेतात. सगळ्या जाती धर्माच्या बाया एका ठिकाणी आल्या की शानी बाई त्याला नाव विचारते. विरुंगळा म्हणून सांगत आहे. विनोद म्हणून. वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका. आता म्हातारी नाव विचारली सगळ्याला. म्हातारी तुला म्हणायलो ग नाव घ्या की ग. कौशल्यबाईचा नंबर पहिल्यांदा आला. ती नाव घ्यायली. दारी लावली बाबूळ तिचा हिरवा हिरवा पाला. माय दारात कशाला लावली ग काट्या कुट्याची लेकरं बाळ खेळते. खरंच बाबूळ लावली नाही ती नाव घ्यायला गपचूप बस घ्या का. दारी लावली बाबूळ तिचा हिरवा हिरवा पाला. वडराचा मेला म्हणून लमान्याचा केला. आता हे काय नाव घेण्याची पद्धत झाली. पुन्हा दुसरी बाईला नाव विचारती म्हातारी. कौशय तुला म्हणायलो ग नाही तुम्हाला नवरा करायला आज वाटणार. नावच घ्यायची काची लाज झाली ग. अगं मग म्हाताऱ्याची काय असतं 56 नावं घेतली असते. आता कौशल्याबाई नाव घ्यायला. पिवळा पिवळा हरिण त्याचे फेंगडे फेंगडे पाय. कोणाचं सुटलं ग माय. आजी खरंच हरण सुटलं नाही ती नाव घ्यायला. गपचूप बस घे ग. पिवळं पिवळं हरिण त्याचे फेंगडे फेंगडे पाय. मग तुळशा दिसत नाही चौघाच्या खांद्यावर गेला की काय. अशीच एक बाई शेतातून काम करून आली. काबार कष्ट करून मोलमजुरी करणारी माऊली शेतातून आली. बाया थांबल्या म्हणून बायामध्ये येऊन बसली. आता आडबल बाई शेतात काम करणारी. तिला काही शिक्षण नाही काही नाही. आडानी आल्याबरोबर तिला म्हातारी म्हणते तू घे ना ग. शेतात काम करणारी बाई म्हणतात नाव लय भारीचं घेतात. खाया घरात नसू द्या नाव भारीचं. आता आडानी बाई नाव घ्यायली. बदामाचा शिरा तिच्यात खोबरं टाकते खिस्सून. बदामाचा शिरा तिच्यात खोबरं टाकते खिस्सून. गंगाधर बिड्यावर टाक संडासाला बसून. अवघड मला आहे.
सांगू का बस झालं. इमानदारीने सांगतो, खोटं नाही बोलत. आंबाडी गाव आहे किनवट तालुक्यामध्ये. एक बाई हसण्यामुळे हटफेल होऊन मेली. म्हणून मला हे जास्त हसू वाटत नाही, कारण त्याचा विपरीत परिणाम होऊ नये. फ्रेश असा फ्रेश आंबाडीला दम निघत नसाल तर मुकाट्यानं बसा. हसू नका. अशीच एक बाई, तिला दुपारा नवऱ्यानं मारलं. बाई रागात, नवऱ्यानं मारल्यानं बाया फार रागात येऊन बसली. बाया नवऱ्यानं मारलं, बाई रागात राहणार साहजिक आहे. बसली बाया. तिला म्हणते, म्हातारी तुला काय झालं ग? तोंड कामून हुंबरून आलं ग तू? घे की ग. आता नवऱ्यानं मारलं, बाई रागातच नाव घ्याली. सायकलची घंटी ऐकते दुरून. सायकलची घंटी ऐकते दुरून. तू क्याला फिरून तर त्याला टाकतेच पुरून. एक राजस्थानची बाई येऊन बसली. म्हातारी म्हणते, ती कोण बसली का पिवळ्या साडीची? आजी ती लाजवंती आहे, तिला एक घ्यायला लावा की ग. आजी तिची भाषा आपल्याला कळत नाही. कसं काय असं ना, घेऊ द्या की ग. आता राजस्थानची बाई आपल्या भाषेमध्ये नाव घ्याली. उन्हा उन्हा दाल चावर कडी घणी भावे. काय म्हणती ग ती? आजी ती म्हणते, गरम गरम डाळ भात कडी खायला लई आवडते. नाही, तुमच्या लोकांचं तर खाण्यावरच ध्यान ग. गपची बस घ्या ग. उन्हा उन्हा दाल चावल कडी घनी भावे. संपतलाल दारू पी के आवे तो मारे हात का रोज मार खावे. आता एक शिकलेली पोरगी, नवीनच लग्न झालं. शिकलेली पोरगी म्हणजे सुशिक्षित भाषेमधून नाव घेणार, आणि हे नाव मात्र शिकलेल्याच लोकांना कळणार. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. शिकलेली पोरगी सुशिक्षित भाषेतून नाव गेली. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. राजूचं नाव घेते अशोकची लवर. अवघड आहे. शेवटी उरली शेवंताबाई. शेवंताबाईला नाव विचारली म्हातारी. शेवंता घे ना ग. शेवंताबाई नाव गेली. सरकारचा कायदा गरिबाचा फायदा. कशाचा फायदा का? फुकून जाऊ दे तिकडं. 6 महिने झाले 100 रुपये आले. 6 महिने झालं खडकूचा पत्ता नाही. आधी त्या योजनेचं काय नाही, गपचूप बस. घे ग. सरकारचा कायदा गरिबाचा फायदा. सरकार म्हणते जातीभेद नाही. नवरा केला गिरी गोसाई. ते निघाला बक्कर कसाई. महो नाव शेवंताबाई. नवऱ्याचं नाव अब्दुल भाई. सांगा मला, अशा नाव घेण्यामधून काय मती अर्थ घ्यावा? काय जगण्या मरण्याची शपथ घ्यावी? रमाबाईनं 9 वर्षाच्या वयामध्ये नाव घेतलं होतं लग्न झाल्यावर. रमाबाई नाव घेत आहे. वलंकराची लेक मी सुभेदाराची सुन. वलंकराची लेक मी सुभेदाराची सुन. भीमरावांच्या जीवासाठी देईल माझा प्राण. नाव घ्यावं असं. नावामध्ये जगण्या मरण्याची शपथ असली पाहिजे. जिद्दीनं संसार करण्याची प्रेरणा असली पाहिजे. बैरी म्हातारी रमाचं नाव पहिल्यानं सांगितल्यावर ऐकवाल नाही म्हणून डबल विचारते. रमा पुन्हा सांग ना. पाळलेल्या पोपटाला पेरू देते चिरून. पाळलेल्या पोपटाला पेरू देते चिरून. भीमरावांच्या नावाचं कुंकू लेते कोरून. त्याला म्हणतात नाव. रमाबाई आणि भीमराव जोडीनं बसले. बघणाऱ्या आया बाया म्हणायला लागल्या, दिसायला गोरी मोती आहे.
भाग्यवंतीचे लक्षण सांगती काय नऊ वर्षाची पतीचं नाव ग मावल्या हो तुम्ही रमाबाई म्हणा सावित्रीबाई फुले लक्ष द्या मेरे भीमराज ने सबका भला किया, शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया, चलने वालों की बुरी आदत को भुला दिया और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया। वर्ण जाती भेदाचे मूळ खांडणारा होता
व्यथा दिनाच्या चव्हाट्यावर मांडणारा होता. अरे अचाट तर्काने कर्म कांडास कांडणारा होता आणि सवलतीसाठी दिनाच्या दिल्लीत भांडणारा होता. अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा, पण तिच्यावरही नजर कृष्णाची होती. सती पतिव्रता होती म्हणे त्या रामाची सीता, पण तिच्यावरही नजर रावणाची होती. रविचंद्राला लाज वाटेल अशी सुंदर होती द्रौपदी, तिच्यावर नजर तर 5 जणांची होती. परंतु या जगातल्या सगळ्या सुंदरतेला लाज वाटेल अशी सुंदर ही माझ्या भीमाची लेखणी होती आणि साऱ्या जगाची नजर हिच्यावर होती. एवढी लेखणी होती. क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्त और ताज खरीद ली थी, गोली चलाकर नथु ने लालच खरीद ली थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी. बड़े विद्वान थे भीमराव, भारत की घटना बनाई और बड़े ही दयालु थे भीमराज. गांधी की जान बच गई. लोक म्हणतात की गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं. गांधी बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. या देशाचे राष्ट्रपिता आहे. राष्ट्रपिता म्हणजे देशाचा बाप आहे. गांधीला माझं वंदन आहे. काही लोक म्हणतात गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. गांधीमुळे वंदन आहे, मान्य आहे आम्हाला. क्योंकि 1942 ची चले जाऊची चळवळ गांधीने राबवली, इंग्रज पळवले, गांधीने या देशाला स्वातंत्र्य दिलं असं जर म्हणणं असेल आम्ही सहमत आहोत. महात्मा गांधीजीचा विजय असो. पुढे चला रे पुढे चला, गांधीजीचा जय बोला, मंजूर आहे आम्हाला. पण 15 ऑगस्ट 1947 ला त्या अगोदर 24 सप्टेंबर 1932 ला जर पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलंच नसतं तर महात्मा गांधीनं स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहिला असता का? हा सवाल आहे. देशाचा बाप गांधी. तलवार एक धारी तर भीम दुधारी होता. तलवार एक धारी तर भीम दुधारी होता. अरे एकटाच भीम माझा लाखाला भारी होता. साऱ्या त्या पुढाऱ्यांना बापाचा धाक होता, कारण भीमराव माझा हो बापाचा बाप होता. भीमराव माझा बापाचा बाप होता. जगाला दिलं, देशाला दिलं, देशातल्या तमाम बहुजन माणसाला दिलं. काय दिलं? अरे जे तराजात मोजता येत नाही, जगात असं माप पैदा झालं नाही की जे बाबांनी आम्हाला दिलं ते मोजण्यासाठी. हमें देने वाले भीम जी यहाँ थे, सभी लेने वाले आप आ गए हैं. कीरत ना देखी देखते हैं, सूरत मजा लेने वाले आप आ गए हैं. धरती बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन बेच खाने वाले आप आ गए हैं. अरे भला करने वाले भीम जी यहाँ थे, लेकिन जला देने वाले आप आ गए हैं. दफन हो रहे थे तब बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन कफन लाने वाले आप आ गए हैं. आणि म्हणून गीत आहे, अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं, मोजता येत नाही जगातल्या मापानं. अरे मोजता येत नाही जगातल्या मापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं.
जगाच्या मापानं, अरे मोजता येत नाही जगाच्या मापानं. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं. पण लोक वामनदादा म्हणतात काल काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, पण लोक मुजरा मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला, अरे माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. अरे विळखा घातला होता विषारी सापान, विळखा घातला होता विषारी सापान. पळून गेले भीमाच्या खरच्या पान, मोजता येत नाही, मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगाच्या मापान, अरे मोजता येत नाही जगातल्या मापान. असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान. या सगळ्या उंचवर्णीयाचं नेतृत्व करणारे त्यांचे महात्मा गांधी आणि आम्हाला दाता विधाता कोणी नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी बदली समाजाचं नेतृत्व केले. आणि म्हणून कवी म्हणत आहे, अरे आसराही नव्हता, आसराही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी. माणिक मोती हिरे मानके सोना आणि चांदी, या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या मागासलेल्या बहुजन समाजाचं नेतृत्व केलं. पण गांधी म्हणायचे, मिस्टर आंबेडकर, मी बहुजन, मी या पदरी समाजाचा उद्धार करताय, मलाही बहुजन समाजाप्रती कळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणायचे, मिस्टर गांधी, आईमध्ये आणि दाईमध्ये फार मोठा फरक आहे. मी आई आहे, मला माहिती आहे माझ्या ह्या दलित समाजामध्ये झोपड्यात कसा दिवा लावावा, कारण मी त्यांच्यामध्ये जन्मलेला आहे.
पण बाबासाहेबांवर टीका करताना गांधी म्हणाले होते की हे सुटाफुटात कोटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. आणि म्हणून गांधींनी आमचं नामांतर केलं. आम्हाला पहिलं दलित म्हणायचे, पण गांधींनी आमचं नामांतर केलं आणि आम्हाला नवं नाव दिलं, हरिजन. हरी म्हणजे देव आणि जन म्हणजे लेकर. गांधीने आमचं नाव वेगळं ठेवलं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले, मिस्टर गांधी, आमचं नामांतर केल्यावर आमचे प्रश्न सुटणार नाहीत, आमचं नाव बदलून ठेवल्यावर आमची स्थिती सुधारणार नाही, तर आम्हाला न्याय आणि अधिकार हवे आहेत. हरी म्हणजे जन आणि देव म्हणजे लेकर. जर आम्ही देवाचे लेकर असू तर बाकीचे काय शैतानाचे लेकर आहेत काय गांधी? महात्मा गांधी सगळं भारत गांधीला महात्मा म्हणायचं. बाबासाहेबांना कधी गांधीला महात्मा म्हटलेलं नाही, मिस्टर गांधी म्हणून बोलायचे. गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय लढा या देशामध्ये पेटला. त्यावेळेस गांधींनी आंबेडकरांवर टीका केली की टायकोटा सुटाफुटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी या टीकेचं जाहीर खंडन केलं. बाबा म्हणतात, मिस्टर गांधी, मी टायकोटा सुटाफुटात राहतो, पण लक्षात ठेवा, हजारो वर्षापासून माझा हा उघडा नागरा समाज, ज्याच्या ढुंगणाला टिचभर लंगोटी तुमच्या वर्ण व्यवस्थेने मिळू दिली नाही, अशा माझ्या या उघड्या नागड्या समाजाला नाही जर हा आंबेडकर एक ना एक दिवस टायकोटात सुटाफुटात आणल्याशिवाय राहणार नाही मिस्टर गांधी. आणि बाबासाहेबांनी केलेली प्रतिज्ञा आज वास्तवामध्ये उतरत आहे. आता आमची कोणी जातच विचारू नये, एवढं मोठं परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये घडवलं. कारण रस्त्याने कोणताही माणूस जर इन शर्टिंग मध्ये जात असेल, टायकोटामध्ये जात असेल, सुटाफुटामध्ये जात असेल, तर नक्की ओळखायचा की हा बुद्धाचा असला पाहिजे आणि ठासून त्याला जय भीम करायचे. आणि हे परिवर्तन घडलं फक्त केवळ आम्ही जय भीम स्वीकारला म्हणून. आणि मग अरे जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, भीमाचा तो सैनिक, अरे भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे, भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे, भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे. जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, जय भीम नाव ज्याच्या ओठात आहे, अरे भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे, भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे, भीमाचा तो सैनिक टायकोटात आहे. झुकली रे झुकली रे कंबर सारी घालुनिया जोहार, भीमानेच दाखविले बुद्धाचे विहार, भीमानेच दाखविले बुद्धाचे विहार, भीमानेच बौद्ध झालो शुद्ध झालो, बौद्ध झालो शुद्ध झालो हातात आहे, बौद्ध झालो शुद्ध झालो हातात आहे, बौद्ध झालो शुद्ध झालो. 27 मे लक्ष्मण मानेने या मुंबईमध्ये धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवाचा ऐतिहासिक साधून दीक्षा समारोप या मुंबईमध्ये घेतला. लटका बुद्ध झाला, भटका बुद्ध झाला. कशामुळे? बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मनमोर, अरे सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर.
अरे लटका बुद्ध हुआ, भटका बुद्ध हुआ, आरदी बुद्ध हुआ, पारदी बुद्ध हुआ, मान बुद्ध हुआ, मुसलमान बुद्ध हुआ, रट्टा बुद्ध हुआ, मराठा बुद्ध हुआ। लेकिन मैं कल की बात कर रहा हूं और दावे के साथ कहना चाहता हूं कि कल चांद भी लेगा दीक्षा, कल सूरज लेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा। चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर। हे कशामुळे घडायला लागलं, हे का घडायला लागलं? कारण अरे त्या जाती प्रथेवर लोक थुकाया लागलं, त्या जाती प्रथेवर लोक थुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे, अरे भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे भगवान बुद्धा पुढे, या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, त्या भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। मनुच्या चेल्यानी आमाजवर छळलं, मनुच्या चेल्यानी आमाजवर छळलं। धम्म बाबानं दिलं सारं विघ्न टळलं, धम्म बाबानं दिलं अरे धम्म शिवारात सोनं पिकाया लागलं, त्या धम्म शिवारात सोनं पिकाया लागलं। आणि भगवान बुद्धा पुढे, अरे भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं, अरे भगवान बुद्धा पुढे जग झुकाया लागलं। भगवान बुद्धा पुढे
महान इंसान होकर भी हमें गुलाम किया, इसलिए मेरे भीम ने इस धरती पर जन्म लिया। और याद करो तुम आंबेडकर को, उसी ने तुम्हें आजाद किया। देवही नव्हता, धर्मही नव्हता, नव्हती पूजा अर्चा। पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात माता रमाई बाबासाहेबाला म्हणाली होती, साहेब चला की विठुरायाच्या दर्शनाला. बाबासाहेब रमाईला म्हणाले, नाही रामू, अगं जो देव आपल्याला जवळ येऊ देत नाही त्या देवाजवळ जाऊन फायदा काय. मी एक असं नवं पंढरपूर तयार करेल की जिथं कोणी कोणाला करणार नाही दूर, असं एक नवं पंढरपूर. आणि बाबासाहेबांनी केलं. आगरे का ताजमहल देखो या दिल्ली का कुतुब मीनार देखो, देखो औरंगाबाद का मकबरा या हैदराबाद की चार मीनार, अरे देखो उत्तर प्रदेश की अयोध्या या गुजरात की मथुरा, देखो महाराष्ट्र का पंढरपुर या आंध्रा का तिरुपति. अरे ये देखो वो देखो, जो दिल में आया वो देखो, ये देखो वो देखो, जो दिल में आया वो देखो. लेकिन देखना है दोस्तों तो सिर्फ एक बार दीक्षा भूमि नागपुर भी देखो, सब कुछ भूल जाओ. देवही नव्हता, धर्मही नव्हता, नव्हती पूजा अर्चा. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन भडव्यांनी आमच्या आईला घेऊ दिलं नाही. सगळे मोठे मोठे देव यांचे मागा मारायच्या ईशाला मोठा देव आला नाही. आमच्या ईशाला आली मरुमाय, जिना आम्हाला मरूही दिलं नाही, वाचूही दिलं नाही, अशी मरुमाय आमच्या ईशाला. पंढरपूरचा विठोबा आमच्या ईशाला नाही, तिरुपतीचा बालाजी आमच्या ईशाला नाही, आमच्या ईशाला मरुमाय. मग आमची माय, आमचे देव जसे आम्ही तसे आमचे देव. आम्ही उघडे ना आमचे देवही उघडे. आम्हाला घर नाही, मनुमायला मंदिर नाही. आता त्याची दुर्गादेवी बसली. दुर्गादेवीला 6 हात, सोन्याचा मुकुट, सिंहावर बसली. 6 हात, एकही हात रिकामा नाही. एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात परात, एका हातात गांजर, दुसऱ्या हातात रताळ, तिसऱ्या हातात केळ. आमच्या मरुमायला नाक नाही, तोंड नाही, डोळा नाही, कान नाही, टोळ गोटाच कोठे. त्याची देवी शियावर, आमच्या मरुमायला जसं काय फिरून बसवलं गळ्याची उघडीन बोत. हे देव आमच्या ईशाला वाटून दिले. आमच्या मरुमाईची क्यू केली फक्त कुत्र्यानं. माणसं इकडे तिकडे गेली की कुत्रे तिच्याजवळ जाते. तिला म्हणते, माय बरी आहेस का, किती दिवस झालं तुला आंघोळ नाही घालू का. एक कंद वरी गेले की मायला शंभू लावला, शंभू लावला, क्लिनिक कलस, क्लिनिक कलस, नाव धू घालून निघून जात. नाक नाही, डोळा नाही आमच्या देवाला. आमच्या देवाचा हिसाब नाही. सालभर जर पुजारी बसला, आता पाहिलं माझं गणपतीची पेटी बोलली, बापू कोट्यावधी रुपये निघाले त्या पेटीतून, सोनं नाणं. आमच्या मरुमाईजवळ जर सालभर एखादा पोत्रात बसला तर कपाळाला लावाय कोणी रुपया टाकणार नाही. एवढी श्रीमंत हा. चांद्याला लोक चालले मायच्या दर्शनाला. इथं मुंबईला लय आंबा मायचे चालते. आमच्या देवाचे नाव आहे पा, मरुमाय, आंबा माय. बरं झालं पपई माय नाही दिली. नाही पपई माय नाही दिली की मी तिकडं केळ बापू काढतो. काय देव आमच्या नाव आमच्या देव विचित्र. कर्ज काढून देवीला चाललो आम्ही, कर्ज काढून. आमच्या इकडं आदिलाबादच्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माय आहे, मरुमाय, दुर्पत माय. सगळा महाराष्ट्र भारत देश हिंदून पा, धुंडून पा, एकही ब्राह्मणाचा पोत्राच नाही. देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या. खंडोबाला पूजणारे माणसं बाया मुरुळ्या झाल्या. दुर्पत मायला, मुरमायला पूजणारे लोक पोतराज झाले. पोत राजा. बाबांनी सगळ्याला राजा केले. आमच्या इकडे देवी आहे. बाया जातात रेल्वेत बसून मायकाशीचं गाणं म्हणत. आता आम्ही कलाकार लोक बाया गाणं म्हणायले म्हणून आम्ही त्याच्या जवळ जाऊन बसलो. बाईने सुरू केलं, इथूनच दिस टीव्हीला माझं इथूनच दिसत जवळ बसलो होतो. बाई गाणं म्हणायली, आवडीनं गाणं ऐकाय चाललो. बसल्याबरोबर बाईनं सुरू केलं, इथूनच दिस.
नव्हतं काय दिसणार काय सांगताय होते गडबडीमध्ये. बाईनं टीव्हीला मागं पडलं, टीव्हीवर काही पाहायचं असेल तर अँटेना डिस्कनेक्शन पाहिजे. बाई गाडीतून बसली की सुरू केलं, इथूनच दिस गडीचा पत्तर. काय कमाल आहे. 650 किलोमीटर वरलं चांद तिला गाडीत बसल्याबरोबर दिसायलं. आणि नुसतं गड चांदच नाही तर तिथलं पत्तर दिसायलं. पत्तर इथूनच दिस गड चांद्याचं पत्तर. गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार. गड चांद्याचं पत्तर खांबा खांबाला सुतार. आणि इथूनच दिस गड चांदियाची चीच. गड चांदियाची चीच मायची गादी स्वातंच. इथूनच दिस गड चांद्याचा पौळ. गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ. गड चांद्याचा पौळ मायचं सोन्याचं देऊळ. 650 किलोमीटरला मायचं चांद दिसायलं, मायचा पौळ दिसायलं, मायचं देऊळ दिसायलं, मायचं महूल दिसायलं. इथूनच गड चांद्याचं पत्तर हिला दिसतं, पण घरात फाटलेलं नवऱ्याचं धोतर दिसत नाही. काय कमाल. हिला 2-4 रट्टे देऊन विचारा, सांग पाकिस्तान मध्ये काय चाललंय सांग, चीन मध्ये काय चाललंय सांग. 600 किलोमीटरवर एवढं दिसायचं तर चीन मधलं आपलं अंधक तर दिसत घेऊन घेऊन. एका महान गायकानं गाणं गायलं, मला फार आश्चर्य वाटलं. गाणं गायलं मी ऐकलं त्यावेळेस मला एवढं आश्चर्य वाटलं तर काय गाणं आहे बा. कोणतं. देव कसे घुसतात, कोणाच्या वाड्यात घुसतात. धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. बानूच्या नादात फसला देव, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला देव, धनगरवाड्यात घुसला. दुसरं एक गाणं ऐकलं. खंडोबरायाचं येड पाय लागलं मुरळीला, खंडोबरायाचं येड पाय लागलं मुरळीला, लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला, लागलं मुरळीला येड पाय लागलं मुरळीला. धनगरवाड्यात घुसला. आमच्या बहुजनाच्या वाड्यात हे देव का घुसतात. तिकडे जावं ब्राह्मणाच्या वाड्यात, मारवाड्याच्या वाड्यात, कोमट्याच्या वाड्यात घुसा. इकडं काय आमच्याकडं. इकडे भेटते ना मसाल्याचं खमंग, चापडं चोपडं खायला. तिकडं गाळाजातील डाळ खायला नुसती पोट बिपच. इकडं खमंग भेट. मला माझे मित्र नेहमी जयरकर साहेब, तुम्ही एवढं पूर्वधन करता, तुमच्या महाना महाराजाच बायाच्या अंगात काय येतं, आमच्या काय येत नाही. या मला त्याला शास्त्रीय कारण आहे रे. ते मला काय शास्त्रीय कारण म्हणजे म्हणलं वा इकडं आमच्या इकडे चापडं चोपडं शिजते, त्याच्या वासानं जेव्हा आमच्या इकडे भोवतात म्हणजे तुमच्या इकडे का लागत. आता खिजवण्यासाठी माझे मित्र मला नेहमी होता काय म्हणून, येडेकर साहेब आता तुम्ही बुद्ध झाले. हो बुद्ध झाले तर काय झालं म्हणून, तुम्ही ते खाता. म्हणजे ते म्हणजे काय. अरे आम्हाला जिरतंय आम्ही खातो, तुम्हाला जिरत नाही तुम्ही खाऊ नका ना रे. वाघाचा खुराक वाघानं खाल्ला पाहिजे. बाबांनी सांगितलं आम्हाला वाघ बना म्हणजे काय, गवत खाऊन वाघ हो, की काय काकड्या खाऊन वाघ हो, मेथीची भाजी खाऊन वाघ हो. ज्याला जे जिरतंय त्याला खाऊ द्या म्हणलं. तुम्ही मुलगे बसा, तुम्हाला जिरत नाही राजू. ते खाऊ नये म्हणलं. काय खाव. बकरं खावा म्हणजे, कोंबडं खावा. गधा आहेस का तू. बकरं कोंबड्याचं केवढ्याचं 3000चं, 4000चं. कोंबडं केवढ्याचं 400चं, 500चं लईत लई.
आबे म्हणलं 15,000चा बैल खातो ना एवढं भारीचं कोण खात रे इंडियामध्ये. त्याला पसते त्यांना खाल्लं पाहिजे. बरं वाटलं तोंडाला पाणी शिकला. इथून गेलं की पाच सुमार आता काय हे सोबडोंग सोडले ते. माझ्या शेजारी एक बाई राहायची देवकरी, तिच्या अंगात यायची. नवरात्रीला धरायला जायचं अंगात आल्यावर बाई कोडे सोडायची. कसं कोडे? तिच्या अंगात आले की लोक शंका घेऊन यायचे तिच्याकडे आणि कोडं सोडायचे. मागे पाणी पडलं नाही आमच्या मराठवाड्यामध्ये, शेतकरी येऊन तिच्या पुढे बसले, तिच्या अंगात आलं, ती कोडे फोडायली. भक्त म्हणतो माय पाऊस पडेल का? माय म्हणते बापू आभाळ आलंय काय? पाणी केव्हा पडेल? आभाळ येईल तेव्हा पडेल. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही अडाणी माणसाला बोलतो. सुशिक्षित लोकांची सुशिक्षित अंधश्रद्धा आहे. रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलं, आरक्षण बाबासाहेबांनी दिलं, रक्षण बाबासाहेबांनी केलं. पण नोकरी लागली की तिरुपतीचा बालाजी, नोकरी लागला की शिर्डीचा साईबाबा, नोकरी लागला परभणीचा तुरुतपीर. अरे काय शाळा शिकताना तुम्हाला तिरुपतीच्या बालाजीने काय ड्रेस घेऊन दिला होता? शाळा शिकताना साईबाबांनी काय डझनभर वह्या घेऊन दिल्या? शाळा शिकत असताना तुम्हाला काय परभणीच्या तुरुतपीरानं बिर्याणी खाऊ घातली होती? शुद्ध बैमानी आंबेडकरासन करणारी बारबापी अवलाद अजूनही आमच्यामध्ये आहे. यारद बाबू अवलाद है. के टुकड़ों पर पलने वाले कुछ कुत्ते बैमान निकले. अशा बडव्यांची DNA चाचणी करावं की खरंच बाबासाहेबाचं होय का आल्या गेल्याचं होय. काही लोक गौशीच्या उच्च शिखरावर बसले पण जय भीम म्हणायची लाज वाटते. त्या तोंडात किडे पडो, त्याची जीभ सडो, त्याचा मुडदा पडो, त्याला कुत्रे तोडो, कुत्रे. ज्या बाबासाहेबांना शान, ज्या बाबासाहेबांना ज्ञान, बाबासाहेबांना आम्हाला मोठं केलं. बाबा अडकवा काय होतो आम्ही? नरक कुंडामध्ये सडणाऱ्या ह्या माणसाला सोनियाचे दिवस दाखवणारा B.R. आंबेडकर. काय देणार तुम्ही बाबासाहेबाला? सगळं दिलं बाबासाहेब. तुम्ही देणार काय आहात? आपल्या शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले तरी बाबासाहेबांचे उपकार भेटणारे नाही. पगार त्याची, शिक्षण त्याचं, घर त्याचं, माडी त्याची, गाडी त्याची, घरातली गोल साडी त्याचीच आहे, ही बॉडी त्याचीच आहे. रंग भरला बाबासाहेबांनी या जीवनामध्ये. म्हणून म्हटलं मावल्यांनो, बंधू भावांनी, की देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया स्त्रिया कलेक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या. देशाच्या सर्वोच्च पदावर बसली प्रतिभा पाटील राष्ट्रपती. कोण केलं माय? बाबासाहेबांना लिहिली नसती घटना, तो हा मेला असता पती तर गेली असती सती, मग कवा बनली असती राष्ट्रपती? ही बाबासाहेबाची देण. माना अथवा ना माना पण घडवलं बाबासाहेब देशाला. आणि म्हणून मी म्हटलं, निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता, जातीयते करिता तलवार भीम होता. माडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला, अरे पाण्याने पेटणारा अंगार भीम होता. भित्रे माणसं रोज मरतात. बाबा म्हणतात भित्रे माणसं रोज मरतात, निर्भीड माणसं फक्त एकदा मरतात. भिवून भिवून रोज मरायचं का रणात, म्हणजे सडून सडून मरायचं का रणात लढून मरायचं, हे आपण आपलं ठरवायचं. काही नाही, एक दिवस मरायचं आहे. हे खुनगाट मनाशी बाळगा. बुद्धाला मरणानं सोडलं नाही, बाबासाहेबाला सोडलं नाही, महात्मा फुलेला सोडलं नाही, तर तुम्ही आम्ही करू. म्हणून आपल्याला एक फार मोठी लढाई जिंकायची, निशस्त्र लढाई. या ठिकाणी मी आदरणीय भंतेच्या आदेशानुसार 5 मिनिटाचा इंटरव्हेल देत आहे. एवढं वैभव बाबांनी दिलं, शब्दात सांगता येत नाही. म्हणून म्हटलं होतं, अरे मोजता येत नाही, मोजता येत नाही जगातल्या मापानं.
जगातल्या मापानं असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापानं 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू देत आहे जोर से तालिया धन्यवाद तुम्ही मला टाळ्या वाजवला की मला वाटतं माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत आहात अरे इसे हिंदुस्तान नहीं तो इस देश को भारत कहलाना चाहिए बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम जनतेला एका बोटाचा इशारा दिलेला आहे हे एक बोट बाबासाहेबांचं इथल्या बहुजनाला काय सांगत आहे आणि केव्हा लक्षपूर्वक ऐकावं कारण आता ही वेळ नाही गाणे पवाडे ऐकत बसण्याची हे रात्रच नाही तर उद्याचा दिवस आहे आपल्यासाठी वैर्याचा राहणार आहे म्हणून उद्याचा दिवस जर आपल्याला सुखानं घालवायचा असेल तर ही रात्र जागून काढा बाबासाहेबांनी सांगितलं इथल्या बहुजनाला एका बोटाचा इशारा देऊन काय सांगितलं आणि केव्हा सांगितलं अरे लिहून घटना या देशाची लिहून घटना या देशाची काम केलं या मोठं हो काम केलं या मोठं मारा मागाला ढोरचा माराला कुणब्याला वडराला एवढ्यालाच नाही तर अरे लिहून घटना या देशाची काम केलं या मोठं बहुजनाला बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोल बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बोल बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बोल या देशाची शासन करती जमात तुम्हाला बनायचा आहे या देशाचं संविधान लिहून झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये शांत पहुडले स्मित हास्य करत आराम खुर्चीवर बाबासाहेब पहुडले घटना समितीचा एक सदस्य असणारे एन माधवन बाबासाहेबाला भेटायला आले आणि बाबासाहेबांचा हसरा चेहरा पाहून एन माधवनलाही आश्चर्य वाटलं कारण दीर्घगंभीर असणारे बाबासाहेब आज हसतायत त्यालाही आश्चर्य वाटलं आणि आल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना एन माधवननी प्रश्न केला की मिस्टर आंबेडकर आज लई आनंदी दिसताय आज लई खुश दिसताय त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आराम खुर्चीतून उठले आणि एन माधवनचं स्वागत करण्यासाठी त्यांना म्हणाले वेलकम मिस्टर एन माधवन यस आय एम हॅप्पी मी आनंदी आहे का आनंदी आहे कारण मी माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे मी तमाम बहुजनाला मताचा अधिकार देऊ शकलो म्हणून आनंदी आहे कारण गांधीची संकल्पना होती गांधीचं म्हणणं होतं
की मिस्टर आंबेडकर, या देशातल्या फक्त सुशिक्षित लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणाले, मिस्टर गांधी, तुमचं आता वय झालं, तुमचा भेजा काम करणं झालाय, गपचूप बसा. आणि या देशातल्या तमाम माणसाला प्रौढ मताचा अधिकार डॉक्टर B.R. आंबेडकरांनी दिला. समाज गरीब आहे, उद्या विकल्या जाईल. बाबासाहेब म्हणाले, अरे माझा समाज किती गरीब आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण त्या समाजात मी जन्मलो. परंतु माझ्या समाजाला मताचा अधिकार देऊन याच्यासाठी खुश आहे, कारण माझा समाज पाटलाच्या वाडी तांड्यावर राबून घळ घाम गाळा. घामाचा दाब मागण्यासाठी जेव्हा आम्ही वाड्यावर गेलो, पदर पसरला आणि म्हणालो की मालक काहीतरी वाढा. त्या मालकाची मालकीन जेव्हा तिचे कुत्रे कुटके खात नव्हतं, ते कुटके आमच्या पदरात आणून टाकले, आम्ही आनंदानं खाल्ले. पण आज माझ्या समाजाला मताचा अधिकार दिल्यामुळे तो वाड्यावर राहणारा पाटील आता खाली उतरल, महारवाड्यात जाईल आणि महाराचे पाय धरून महाराला म्हणून तुकनाथ की पाया पडतो रे, ये फुलीचा ठसा माया निशाणी वाढणार. माझ्या समाजाला मी सक्षम केलं. घटना लिहून देताना बाबासाहेब एका डोळ्यानं हसत होते आणि एका डोळ्यानं रडत होते. कारण रडत त्याच्यासाठी होते की मी ज्या लोकांना घटना देत आहे हे लोक माझे नाहीत, माझ्या समाजासाठी हे लोक उद्या या घटनेचा चांगल्या प्रकारे वापर करतील काय, यासाठी बाबासाहेबांना शंका होती आणि म्हणून बाबासाहेब रडत होते. एका डोळ्यानं हसत याच्यासाठी होते की यांच्या हातात दिलेली घटना आणि याच घटनेच्या अंतर्गत आता माझा समाज शिकेल, शहाणा होईल आणि यांच्या ढुंगणावर लात मारून घटना इसकाटून घेईल आणि दिल्लीच्या संसद भवनामध्ये विराजमान होईल. माझा समाज मला शासन करता पाहायचा आहे. यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्ली दाखवली. बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने बहुजनाला दाखवलं दिल्लीकडे भीमाने स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले, स्वातंत्र्य मिळाले साऱ्याला कळाले, पण चालवावा देश हा कोण्या रीती. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हा देश कोण्या पद्धतीने चालवावा याचं कोडं तत्कालीन नेत्यापुढे पडलं होतं. बाबासाहेब पश्चिम बंगालमधून घटना समितीवर निवडून आले आणि सगळ्यांच्या कोड्याला फटाफट सोडून टाकलं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये या देशाचं भवितव्य बाबासाहेबांनी घडवलं. अरे भीमाले धावून आणि दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून, भीमाले धावून दिली घटना लिहून, चालतोय देशात न्याय. त्यामुळे भारताचा दिसतोय आजला, त्यामुळे भारताचा दिसतोय आजला, जगात न्यार जगात न्यारा. मिस्टर गांधी मला मातृभूमी नाही असे बाबासाहेब गांधीला म्हणाले होते. का म्हणाले? कारण मला जर मातृभूमी असती तर माझा हा समाज गाव कुसाबाहेर राहिला नसता. मला मातृभूमी असती, मला 14 तळ्याचा सत्याग्रह करायची वेळ लागली नसती. माझा जर हा मातृभूमी जर मला असती तर मला काळारामाच्या दर्शनासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली नसती. मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही पण देशावर माझं प्रेम आहे आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करताना
माझ्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण मी माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत करीन असे बाबासाहेब म्हणतात. या देशावर माझं प्रेम आहे असं बाबासाहेब का म्हणतात? या देशावर माझं प्रेम आहे कारण याच देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे, म्हणून या देशावर माझं प्रेम आहे. आणि त्याच बुद्धामुळे त्यामुळे भारताचा दिसतोय आजला जगात न्यारा थाट केवळ बुद्धामुळे. गुलामीला सलामी होत होती निलामी. माझा जन्म एवढ्या गरीब घराण्यात झाला बंधुजन हो, एवढ्या गरीब घराण्यात जन्म झाला की माझ्या घरी कधी सणाला पोळी व्हायची नाही. प्रत्येकाची स्थिती हीच होती. लय लोक मला म्हणतात हेरेकर साहेब जुनं काढा काढता झालं गेलं विसरून जा. अरे जुनं काढायची गोडी मला नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाहीत, म्हणून थोडासा इतिहास आपल्याला सांगावा लागणार आहे. मी एवढ्या गरीब घराण्यात जन्मलो, सणाला माझ्या इथं पोळी व्हायची नाही. मग मी आणि माझा मित्र मरुबाईच्या वट्यावर निवद खायला जायचो, पूजायला आलेल्या बायाची. सवर्णाच्या बाया यायला निवद पूजायला मायला. आम्हाला पाहिलं की ते बाया पाहून दुर्गत ओरडायच्या, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. दुसरी बाई आली की ती तशीच म्हणायची, ए मेल्या पलीकडे होय. काय झालं? लागशील. लागणं काय भानगड काही कळायचंच नाही आम्हाला. आमचं वय लहान होतं. एक ब्राह्मणाची बाई आली, ते तर लई जोरात ओरडली म्हणजे ए मेल्या पलीकडे. काय झालं? लागशील. लागणं काय? अरे इंटाळ होईल म्हणून माया पोटात भूक लागली. ते बाई पूजायला गेली, गडबडीनं घ्या गेलो, निवृत्त ठेवलेला, पचकन माझा हात तिला लागला. बाई म्हणली मेल्या लागलास का? म्हणलं बाई लागूनही लागलो. याला काय इलाज आहे? म्हणे इलाज आहे. काय इलाज आहे? आता म्हणे माझं प्लेट वाटलं, माझा या तांब्या वाटला, आता याला गरम जाळातून काढलं की याचा बाट जातो. म्हणलं बाई काय सोपी आयडिया. गरम जाळातून हे भांडे काढल्यावर याचा बाट जातो, विंटाळ जातो. हे सगळं खरं आहे, पण तुम्हाला माझा हात लागला त्याचं काय? बाई म्हणली गप्प बस रे मेल्या. काय झालं? अरे तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच बाटवलेलं आहे. अर्थ कळाला नाही. जेव्हा ईश्वरानंदाचं गाणं ऐकलं त्यावेळेस ती बाई तशी का म्हणाली असेल याचा उलगडा झाला. रेकॉर्डिंग गावामध्ये गावामध्ये गाव आहे ते महू गाव, तिथं जन्मले भीमराव सखे बाई. तिथं जन्मले भीमराव सखे बाई. तिथं जन्मले भीमराव सखे बाई. माता रामजी त्याचा पिता. भीमाई त्याची माता रामजी त्याचा पिता. तोच दलिताचा नीता सखे बाई. तोच दलिताचा नीता सखे बाई. डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती. डोळ्याच्या करुणी वाती शिकला तो दिवसा राती. तोच रमाईचा पती सखे बाई. तोच रमाईचा पती सखे बाई.
असा ज्ञान बिंदू जाऊन मिळाला सिंधू असा ज्ञान बिंदू जाऊन मिळाला सिंधू तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा मंजुळाचा बंधू सखे बाई तुळसा सखे बाई ललिताचा बाप आई काय सांगू नवलाई ललिताचा बाप आई काय सांगू नवलाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई झाला मामनाचा जावाई सखे बाई बाई तशी काम नाही तुमच्या लोकांना तर आम्हाला पहिलंच वाटवलेलं आहे खरं आहे ज्या लोकांना आमचा इंटर होत होता त्या लोकांचा कायमचा इंटर बाबासाहेबांना घालवला बाबासाहेबांची सासरवाडी ब्राह्मण मंडळी म्हणजे आमचा आजूळ आणि सगळे ब्राह्मण आमचे मामा किती मोठं नातं पैदा केलं बाबासाहेबांनी याला म्हणतात नातं कसं असावं बाबासाहेबाला विचारा की बाबासाहेबांना निर्माण केले नाते आहे का नाही जगात तोड नाही बाबासाहेबाच्या नात्याला अहो असं नातं की ज्यांचा इंटा जे लोक आमची सावली पडली तर आंघोळ करून यायची त्याचा जावई होणं म्हणजे काय मजाक आहे आणि ते आमचा आजूळ करणं म्हणजे काय मजाक आहे सगळे ब्राह्मण आम्ही मामा त्यांना म्हणावं म्हणजे काय थोडा मामा त्यांना म्हणावं म्हणजे काय थोडा
भीम माझा कसा होता, काय सांगू भीम माझा कसा होता, पोलादी छाती पाडा समान ऊर होता, धरतीला कंप सुटावा मेघा समान सूर होता, तंतोतंत मोजावा भीम समतेचा तराजू होता, सात ठिगळाच्या बंडीचा भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. काय सांगू भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. बाबासाहेब म्हणाले मी जो हा समाजाचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तुम्हाला समोर नेता येईल ते न्या रे, अन्यथा त्या ठिकाणी राहू द्या, मागे नेण्याचा प्रयत्न करू नका. मग समाज गाडा बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे न्यायचा असेल, माणसानं लढायला शिकलं पाहिजे. बाबा म्हणाले शिका रे, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो परंतु तितकेच हुकलो. बाबांनी आम्हाला धडा दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून काल माझ्या उनी स्वानांना भाव होता, काल माझ्या उनी कुत्र्याला भाव होता, अरे विरोधात सारा माझ्या गाव होता, परंतु बालना बाका झाला माझा मनोज राजा, कारण पाठीशी माझ्या भीमराव उभा होता. आणि बाबासाहेब आमच्या पाठीशी आहेत. आता जर कोणी आम्हाला महार्या म्हणलं, कोणी जर आम्हाला धेड्या म्हणलं, बाबासाहेब आमच्या पाठीशी आहेत, त्याला म्हणतात 18 शिटीच्या माध्यमातून. आणि म्हणून आंबेडकरवादी बांधवांना सर्वांना आव्हान आहे, गोदडीत जन्म झाला गोदडीत मरेल मी, जरी भेटला ताज मला झोपडीत राहील मी, जरी भरविला तुपाचा घास चटणी भाकर खाईल मी, परंतु सत्यासाठी जीवन माझे सदैव संघर्ष करीत राहील मी. म्हणून गाता हो, आठवा अभिमान हो दिलेला धडा,
न्याय हक्कासाठी करा रक्ताचा सडा. भीमवीरांनो उठा लढविण्या लढा, नाही तर भरावा चुडा दोन्ही हातामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज गाडा जर बाबासाहेबांचा समोर न्यायचा असेल तर रणामध्ये माणसानं लढलं पाहिजे, घरामध्ये नाही. परिस्थिती होती म्हणून वामन कर्डक लिहिलेला काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, परंतु लोक मुजरे आता मला करती त्या भीमाच्या प्रतापाने. संघर्षाची गाठी क्रांतीची भाला हातामध्ये घेतला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी समाजकारण ज्याला करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बुद्ध महासभेची स्थापना केली. ज्याला समाजकारण करायचं असेल तर बुद्ध महासभेमध्ये जावं आणि समाजकार्य करावं. ज्याला राजकारण करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधून निघलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बाबासाहेबांच्या संकल्पनेमधून झालेला पक्ष याची स्थापना झाली. रिपब्लिकन मध्ये जावं आणि राजकारण करावं. परंतु रिपब्लिकन पार्टीला 16 राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 16 राष्ट्रीय अध्यक्षांनी ज्याच्या हाताला लागेल तितका झेंडा निळा आलेला तोडून नेला आणि प्रत्येकाच्या गाडीला झिटकीला झेंड्याचे तुकडे केले. आता राहिला दंडा आणि ते दंडा तुम्ही हातामध्ये घ्यायचा बापू आणि नेत्याच्या पाठीला फायाचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकनचे 16 तुकडे झाले. ज्याच्या हाताला आला तेवढा नेला. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्मिता अस्तित्व असलेला निळा ध्वज हरामखोराने फाडून नेला. जसं म्हणतात मटण घेतलं की कलिजा लगाव, त्या टाईपचं झालं. काँग्रेसला लागला, भाजपला लागला, सेनेला लागला, बीएसपी भारी बहुजन महासंघ सगळीकडे निळा निळा. अरे रडे झेंडा निळा आता बोले झेंडा निळा, करू नका पुढाऱ्यांनो माझी अवकळा. झेंडा ही बोलायला लागला. एवढे आमचे लीडर बेशरम झाले. हमारे लीडर को हमें लीडर कहने की शर्म आती है, क्योंकि ये वो इतने बेशरम हो गए कि शर्म उसे शर्म आती है. म्हणून मी 52 पत्ते पिचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. चिडीचा गुलाम काय काय म्हणे, त्या राजाच्या राणीला माय माय म्हणे, माय मी तुमचाच हाय म्हणे हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. बदामचा गुलाम काय काय म्हणे, त्या राजाच्या राणीला माय माय म्हणे, त्या बदामी गुलामाला हसलेत हो, मला 4-4 गुलाम दिसलेत हो. हातास आला इस्पिकचा गुलाम, त्याने केला त्या राणीला सलाम, याचे नैले दैले घचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. मी 52 पत्ते पिचले हो, मला 4-4 गुलाम दिसले हो. आमचे 4 गुलाम गंजिफ्यातले 52 पत्त्यातले सगळ्यांनी फायले. आता आमची मायावती बाई आहे आणि गाणं आपण ऐकलं, एका दुरी तिरी चौरी करते सलाम, आणि हुकमाची राणी मी आणि महे सगळे गुलाम. असे म्हणून रान उन्हाळे, रान पावसाळे, रान हिवाळे या तिन्ही ऋतूमध्ये मी वावरत होतो. माणसं मला जिवाळे, लढीवाळे, गोताळे भेटले, त्यामधला मी एक पिसाळा. वाटेने मी रेंगाळत होतो तेव्हा ताट होती माझी मान. अरे वाटला थोडा विसावा घ्यावा, परंतु परक्याच्या हाती होता लगाम. काके जोळी कुटक्यासाठी हिंडत होतो दारोदारी, इतरांनी मला धर्म केला, भीक मागून इतरांना धर्म केला. तेव्हा म्हणलेत मला हा वेळा झाला. गावात गाव, गावाला नाही माझ्या नाव, एकच नाव प्रखर आंबेडकरवादी विचाराचा घाव, तो मात्र अजून कुणाला दिसत नाही. जग बदल बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, भीमा तू सूर्य आहेस, मी चंद्र आहेस, तुझ्या डाग आम्हाला दिसत नाही, आमच्यात नुसती डागच आहेत रे, डागच. लोकांचे झोरे उचलल्याशिवाय आमचं पोट भरत नाही.
आणि याच्यापेक्षा कुत्रे शहाणे. कुत्रे कसे शहाणे? गावामध्ये चोरी झाली आणि पोलिसाला जर ते सापडना गेले चोर तर त्याच्या मागे कुत्रे लावतात. मग कुत्रे पुढे आणि पोलिस मागे, कुत्रे पुढे पोलिस मागे. मग माणसापेक्षा कुत्रे शहाणे, माणसापेक्षा दगड शहाणे. येथून पुसत केली की किती किलोमीटर आहे म्हणलं तर कोणाला सांगता येत नाही. आणि त्या दगडावर लिहिलेलं असे येथून पुसत 45 किलोमीटर.